पश्चिम विदर्भात 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं 38 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झालेली आहे। यातच 3 व्यक्तींसह 22 जनावरांचा मृत्यू झालाय। शिवाय नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे 11,000 हेक्टरमधील पिकांचं मोठं नुकसान झाल्याचा विभागीय आयुक्त कार्यालयाचा प्राथमिक अहवाल आहे। दमदार पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यात 19, अकोला जिल्ह्यात 15, अमरावती जिल्ह्यात 3 आणि यवतमाळ जिल्ह्यात 1 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे। यामध्ये अमरावती जिल्ह्यात वनारशी येथील राहुल मकेश्वर हा तरुण नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेला, तर अकोला जिल्ह्यात मोरगाव भाकरी इथं घराची भिंत अंगावर पडून मनोहर वानखडे या व्यक्तीचा मृत्यू झाला। तर बुलढाणा जिल्ह्यात हिवरखेड इथं घराची भिंत अंगावर पडल्यानं कमलाबाई गवई या महिलेचा मृत्यू झाला। अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यात 11,163 हेक्टरमधील कपाशी, सोयाबीन, तूर, केळी, उडीद, मूग आणि ज्वारी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। या पावसानं अमरावती जिल्ह्यात 18, अकोला जिल्ह्यात 83 आणि बुलढाणा जिल्ह्यात 92 घरांची पडझड झाली आहे।